संत पादरी पिओ त्यांच्या जीवनाच्या अनुभवातून गोष्टी जे ख्रिस्त मंडळीचा इतिहासामध्ये आहे ते असे आहे. पादरी पिओला रात्री लोक झोपू देत नव्हता. लोक म्हणजे जिवंत लोक नाही, मरण पावलेले आत्मा. प्रेज द लॉर्ड. मरण पावलेले आत्मा पादरी पिओ झोपलेले दारात जेवढे ठोकत बसायच्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका आज्ञेसाठी पादरी पिओने बोलले, तुमच्यासाठी उद्या सकाळचा मिस्सा मी करीन, तुम्ही जावा. प्रेज द लॉर्ड. त्या आज्ञाने रडत बोलले, बापरे उद्या सकाळी. प्रेज द लॉर्ड. म्हणजे शुद्धी स्थानामध्ये आपण येथे रात्रभरचा वेळ म्हणून जे बोलतो, सकाळ व्हायला अजून थोडेच वेळ आहे. हालेलुया. त्या उद्या सकाळपर्यंत असेल जे वेळ आहे ते भयानक आहे. अशा त्रासाचा वेळ आहे शुद्धीस्थानाचा वेळ. हालेलुया. म्हणून ख्रिस्त मंडळीने आपल्याला आत्मिक सुखासाठी भरपूर मार्ग दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. उदाहरणासाठी बोललं तर कोणतरी जर 30 मिनिटापेक्षा जास्त बायबल वाचलं तर 5 मिनिट 10 मिनिटाचा प्रकार नाही. एकदाच कोणतरी बसून अर्धा तासापेक्षा जास्त म्हणजे 31 मिनिट जर तुम्ही बायबल वाचलं तर तुम्हाला पापांची क्षमा परमेश्वर देत आहे. मर्यादामध्ये आहे ते थोडेसे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इंग्लिश मध्ये एक छोटीशी प्रार्थना आहे, स्वीट हार्ट ऑफ जीसस. पुढच्या माहिती आहे, बी दाऊ माय लव. प्रेज द लॉर्ड. ही प्रार्थना जेव्हा तुम्ही 100 वेळी बोलत आहे, 50 वेळी बोलत आहे, तुम्हाला 2500 दिवस शुद्धी स्थानातून तुम्हाला मुक्तता भेटत आहे. छोटीशी प्रार्थना आहे. हालेलुया. तसे ख्रिस्त मंडळीमध्ये आपल्याला छोटी छोटी प्रार्थना वर दिलेला आहे, ज्याद्वारे शुद्धी स्थानातील त्रासाचा क्लेशाचा दिवस आपल्याला कमी होऊन होते. प्रेज द लॉर्ड. आज आपण आवडीने दारू प्यायला जातो. एकदा दारू पिलं तर त्या शुद्धी स्थानामध्ये किती वर्ष तुम्हाला झोपायला लागणार त्याचा तुम्हाला अंदाज आहे का? आपण कोणाला तरी खुश करण्यासाठी खोटे बोललो, एकदा खोटे बोललं तर त्या शुद्धी स्थानामध्ये किती वर्ष काढावं लागणार त्याचा आपल्याला अंदाज आहे का? असं तर आपण बोलणारच नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीद राजाला परमेश्वराने सांगितलं, 2 पर्याय दिला, त्यातून कुठलं पाहिजे घेऊ शकता म्हणून बोलले. हालेलुया. स्वतःच्या अंगाला त्रास नको म्हणून दावीद राजाने बोलले, देशाला त्रास होऊ दे. हालेलुया. भयंकर त्रासातून जायची पाळी आली. हालेलुया. म्हणजे थोडक्यात बोललं तर शुद्धी स्थानातून दुःख सहनामधून कोणाला तरी एक सुटका मिळाला तर त्यापेक्षा मोठा काही गोष्ट नाही. हालेलुया. हालेलुया. आपले पोप फ्रान्सिस पोप साहेब झाल्यानंतर
आपल्यावर केलेली मोठी दया आहे. जाल्या जाल्या पहिले दयेचा दान म्हणून आपल्याला मान तयार करून दिली. प्रेज द लॉर्ड. आता पोप साहेबांचं जीवन कुठेतरी अपडाऊन मध्ये आहे. हालेलुया. सुधारत आहे, परत डाऊन होत आहे. हालेलुया. तरी पोप साहेबांनी बोलता करता चांगला पैकी येत आहे. त्या दिवसांमध्ये आपल्याला ही सोय करून दिलेला आहे आशेचा दान. प्रेज द लॉर्ड. हे जी फायदा आहे तुमच्या बायकोसाठी, तुमच्या नवऱ्यासाठी, तुमच्या मुलांसाठी तुम्हाला करता येत नाही, स्वतःसाठी करता येत. आणि मरण पावलेल्या तुमच्या घरातील तुमच्या लाडकी मम्मी, लाडका पप्पा, तुमच्या आजी, तुमच्या आजोबा, हालेलुया, तुमच्या घरातील मरण पावलेल्या आत्म्यांसाठी तुम्ही या दारातून येऊ शकता. तुमच्या हातातून कितीही मोठा पाप केलेला आहे ते सर्व पश्चातापी अंतःकरणाने कबूल केल्यानंतर ते पाप मार्ग मी सोडतो म्हणून वचन दिल्यानंतर हालेलुया, जेव्हा तुम्ही हे आशीर्वाद स्वीकार करत आहे, परमेश्वर तुम्हाला या दंडमुक्तीचा दान देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपल्याला आजच्या मिसामध्ये मोठा सुटका आणि आशीर्वाद देणार. हालेलुया. ज्यांना त्रास नाही अशा लोक मात्र एकदा घेत आहे का? हालेलुया. हात वर करत देवाजवळ प्रार्थना करूया. माझ्या मागे बोला, प्रभू येशू, अपात्र असलेली आम्हाला तुझ्या रक्ताद्वारे, तुझ्या दुःख सहनाद्वारे, तुझी आई माता मरिया, समदगण यांच्या दुःख सहनाच्या पुण्य आईने आम्हाला शुद्ध करत आहेस. ख्रिस्त मंडळीमध्ये दिलेले या मोठ्या दानासाठी आम्ही तुझे आभार मानतो. पिता परमेश्वरा, पुत्र येशूचा आणि तुझ्या आवडत्या संतांचा, रक्त साक्षींचा प्रेमापोटी सगळ्यांकडे लक्ष देऊन आमचे अगणित महापापांची, छोट्या छोट्या पापांची तू क्षमा कर, आम्हाला शुद्ध कर. तुझ्या कार्यासाठी आमचा वापर करून घे. वाईटाचे जीवन बंद करू, पवित्र जीवन जगण्यासाठी आम्हा सर्वांना तू कृपा दे. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. आम्हाला दे तसेच
आणि आम्हाला प्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे येशूच्या दुःख सहनाची आठवण करुणी करावी दया देवा बापा आम्हा पापी लोकांवर. येशूच्या दुःख सहनाची आठवण करुणी आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना पापांच्या क्षमेबरोबर, बंधन मुक्ती बरोबर, दंड मुक्तीचा दान देत आशीर्वाद देवो. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी पोटामध्ये एकदम संडास पातळ होणे, बुडबुड आवाज येणे आणि काय काय गोंधळ पोटामध्ये होत होते, असे त्रास असलेल्या काही लोकांना प्रभूने आता सुटका दिली आहे. हालेलुया. हालेलुया. एका डोळ्याचा त्रास असलेल्या व्यक्तींना प्रभूने आता स्पर्श करून आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. बेजबाबदार जीवन जगणाऱ्या अनेक लोकांना प्रभूने जबाबदारीचे दान दिलेलं आहे. Praise the Lord. अनेक लोकांना निरनिराळ्या प्रकारच्या सुखाचा दान देवाने दिलेला आहे. Praise the Lord. हालेलुया. तुमच्यामध्ये काही लोकांनी महत्वाच्या अनेक गोष्टी देवाकडे मागायला विसरले, तुमच्या ध्यानात पण नाही, ती गोष्ट सुद्धा परमेश्वर तुम्हाला आज देत आहे. शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.